सर्वांना हरिओम. आज आपण आपले राष्ट्रीय फूल कमळाच्या प्रतीकातून आपल्याला काय काय शिकता येईल, कोणता बोध घेता येईल याचा अभ्यास करूया. कमळाच्या बाबतीमध्ये एके ठिकाणी असे म्हटले आहे की ज्याची नाळ जळात असूनही खूप लांबवर कित्येक कोस ज्याचा सुवास पसरलाय, ज्याचा देठ कडक आहे, मुख अतिशय कोमल आहे, जो मित्रांना आश्रय देणार आहे, पहिल्यापासूनच ज्याला गुणसंग्रहाचे व्यसन आहे आणि ज्याला दोषांचा द्वेष आहे, अशा पाण्यात जन्मलेल्या कमळात माता लक्ष्मीचा वास आहे ते योग्यच आहे. भारतीय संस्कृतीच्या विभिन्न प्रतीकांमध्ये कमळाला सर्वात अग्रस्थान आहे, उच्च स्थान आहे. भारतीय संस्कृतीची श्रेष्ठ विचारधारा आणि अनुपम जीवनश्रेणीचा सुभग समन्वय आपल्याला कमळात पाहायला मिळतो. आणि म्हणून भारतीय संस्कृती म्हणजेच कमळ असे म्हटले तर ते अनुचित अयोग्य होणार नाही. भगवान विष्णूच्या हातात कमळ पाहून विश्वसंत ज्ञानेश्वर माऊली यांनी अतिशय मधुर कल्पना केली आहे. ते म्हणतात आपल्या ज्ञानेश्वरीमधून, प्रभूला या कमळाने आपल्या खऱ्या ज्ञानीभक्ताची पूजा करण्याची अभिलाषा आहे आणि म्हणून त्याने आपल्या हातामध्ये कमळ धारण केले आहे. भक्त भगवंताची पूजा करतो ही तर सहज आणि स्वाभाविक घटना आहे, परंतु भगवंताला भक्ताची पूजा करावी असे वाटणे यातच भक्ताच्या जीवनाची कृतकृत्यता साठलेली आहे. भगवंताच्या हातातील हे कमळ आपल्याला प्राप्त व्हावे ही कल्पना अत्यंत रम्य, मधुर आणि आकर्षक वाटते. पण सुंदर वस्तू प्राप्त करण्यापूर्वी प्रथम स्वतः सुंदर बनावे लागते. तसे कमलासारखे जीवन जगणाऱ्यालाच ते कमळ प्राप्त होते. भारतीय वाङ्मय कमळाचे गुणगान करताना, कमळाची प्रशंसा करताना जराही थकत नाही. भगवान श्रीकृष्णाने सुद्धा गीतेमध्ये कमळाला जीवनाचा आदर्श मानून तसे जीवन जगण्याचा आदेश दिलेला आहे. त्या ठिकाणी भगवंताचा एक श्लोक आहे गीतेमधला, ब्रह्मण्याध्याय कर्माणि संगं त्यक्त्वा करोति यः लिप्यते न स पापेन पद्मपत्रमिवांभसा. याचा अर्थ आहे, जो मनुष्य आसक्तीरहित तसाच ब्रह्मार्पण वृत्तीने कर्मे करतो तो पाण्यापासून अलिप्त राहणाऱ्या कमळाप्रमाणे पापांपासून अलिप्त राहतो. असे हे अनासक्तीचा आदर्श म्हणजे कमळ. संसारात राहूनही संसाराच्या दोषांपासून मुक्त राहण्याची जीवनदृष्टी आपल्याला कमळ देते. जलकमलवत संसारात राहण्याची कला कमळाकडून शिकण्यासारखी आहे. कर्मे करूनही न करण्याची किमया ही गीतेची अकर्मण्य अवस्थेची पराकाष्ठा आहे. एक पौराणिक दंतकथा आहे की एकदा गोपींना दुर्वासांचे भोजन बनवायला जायचे होते. तेव्हा वाटेमध्ये गोपींचा मार्ग पूर आलेल्या यमुनेने अडवला. गोपींनी कृष्णाकडे जाऊन सांगितली परिस्थिती आणि विनंती केली की आम्हाला वाट मोकळी करून दे. तेव्हा भगवंताने सांगितले, कृष्ण म्हणाला,
यमुनेच्या किनाऱ्यावर उभे राहून तिला सांगा की जर कृष्ण ब्रह्मचारी असेल तर हे यमुना माता आम्हाला मार्ग दे, आम्हाला वाट दे. गोपींनी यमुनेला तसे सांगितले आणि यमुनेने त्यांना वाट दिली, त्यांना मार्ग दिला. त्यानंतर दुर्वासांना भोजन करून घातले. दुर्वासांनी आकंठ म्हणजे गळ्यापर्यंत भोजन करवून परत फिरताना गोपींना पुन्हा तीच अडचण आली. म्हणजे पुन्हा एकदा यमुनेने त्यांची वाट अडवली. त्यावेळी त्या दुर्वासांकडे गेल्या आणि सांगितलं अशी अशी आमची वाट अडवलेली आहे. तेव्हा दुर्वास म्हणाले, तुम्ही यमुनेकडे जा, यमुनेच्या किनाऱ्यावर जा आणि सांगा नदीला की दुर्वास पूर्णतः उपाशी असेल तर हे माता यमुना आम्हाला मार्ग दे. खरोखर नदीने त्यांना वाट दिली. क्रीडा करूनही न करणारा कृष्ण या दृष्टांतातून आपण शिकायचं काय? क्रीडा करूनही अनेक प्रकारच्या क्रीडा भगवान श्रीकृष्णाने आपल्या अवतारामध्ये केल्या. असा कृष्ण क्रीडा करून सुद्धा तो अलिप्त असल्या कृष्ण जेवूनही न जेवलेले दुर्वास आपल्याला संसारामध्ये पाण्यातील कमळाप्रमाणे राहण्याचे शिक्षण स्वतःच्या जीवनाद्वारे देतात. कमळाला चिखलात निर्माण करून प्रभूने आपल्याला परिस्थिती निरपेक्ष जीवन जगण्याच्या प्रेरणेचे आगळे वेगळे दर्शन घडवले आहे. स्वतःच्या आजूबाजूला चिखल पसरलेला आहे, पण ह्याबद्दल रडत न बसता कमळ स्वतःचा विकास साधते. कमळाची दृष्टी बघा, नेहमी ऊर्ध्व म्हणजे वर असते. सूर्याकडे पाहून ते स्वतःचे जीवन फुलवते. सूर्यप्रकाश हाच कमळाचे जीवन आहे. सूर्योदयाच्या वेळी उमलायचे आणि सूर्यास्ताच्या वेळी मिटून जायचे. केवळी आगळी सूर्यभक्ती आपल्या जीवनातसुद्धा अशी अनन्य ईशभक्ती असेल, भगवत भक्ती असेल तर वाटेल तसल्या दूषित वातावरणातसुद्धा आपण आपला यथोचित विकास साधू शकतो. मानव परिस्थिती परवश किंवा योगायोगाचा गुलाम आहे ही निराशाजनक विचारधारा आपल्या भारतीय संस्कृतीला मान्य नाही. योगायोगाने परिस्थितीमुळे वाईट वातावरणात जन्म झाला असेल, पण मानव स्वतःचे उच्च ध्येय आणि दृष्टी जर उन्नत ठेवील तर तो मंगल्याकडे निश्चित जाऊ शकतो, अशी भारतीय संस्कृतीची धारणा आहे. चिखलात राहूनही ऊर्ध्वदृष्टी राखून सूर्योपासना करणारे कमळ आपल्याला ही गोष्ट किती सरळपणे सहजपणे समजावते आहे. अंधारात वाढलेला मानव प्रकाश प्राप्त करू शकतो या गोष्टीची प्रचिती कमळाशिवाय दुसरा कोण देऊ शकणार? कमळ शतदल किंवा सहस्त्रदल असते. कमळाप्रमाणे भारतीय संस्कृतीला अनेक पाकळ्या आहेत. विभिन्न संप्रदाय, विभिन्न जाती, विभिन्न पंथ यांनी शोभणारी आपली संस्कृती आहे. पद्मपरागावर आकृष्ट होऊन विश्वातील मानवभ्रमर भारतीय संस्कृतीच्या आसपास फिरत आहेत. या संस्कृतीचे अमृतपान करणारे नरवीर विश्वाच्या कानाकोपऱ्यातही आपल्या भारतीय संस्कृतीचे महिमागान करताना थकले नाहीत आणि म्हणून भारतीय संस्कृतीला आत्मश्लाघेचा दोष स्वतःवर घ्यावा लागत नाही. कमळ हे सौंदर्याचे प्रतीक आहे.
कवींनी मनुष्याच्या प्रत्येक अंगाला कमळाची उपमा दिलेली आहे. भगवंताच्या अवयवांनासुद्धा कमळाची उपमा देऊन ऋषीमुनींनी त्याचे पूजन केले आहे. ज्याप्रमाणे हस्तकमल, चरणकमल, हृदयकमल, नयनकमल, वदनकमल वगैरे वगैरे. भारताच्या स्थापत्य वास्तुशास्त्रात राहून राहून कमळ नजरेला पडते. जर साहित्यातून सुद्धा कमळाला वगळण्यात आले तर सरस्वतीचा एक महत्त्वाचा दागिना हरवला गेला आहे असेच वाटेल. ज्याच्या उपमांचे कौतुक केले जाते अशा महाकवी कालिदासाने अनेक ठिकाणी कमळाचा आधार घेतलेला आहे. पंडितराज जगन्नाथ स्वतःच्या अन्योक्तीमध्ये कमळाला वगळू शकले नाहीत. राजर्षी भर्तृहरी सांगतात, कमळाशिवाय असलेले सरोवर माझ्या हृदयाला शूळासारख्या वेदना देते. पाणी आणि कमळ यांची शोभा अनन्याश्रयी आहे, म्हणजे एकमेकांवर आश्रयलेली आहे, आधारलेली आहे. पयसा कमलम कमलेन पयः, पयसा कमलेन विभाती सरा. शब्द 33 आलेत पण अर्थ मात्र वेगळा आहे. पाण्यामुळे कमळ शोभते, कमळाने पाणी, आणि पाणी व कमळ या दोघांमुळे सरोवराची शोभा आहे. सारांश, कमळ म्हणजे अनासक्तीचा आदर्श, मांगल्याचा महिमा, प्रकाशाचे पूजन, सौंदर्याची निर्मिती आणि जीवनाचे दर्शन. म्हणूनच कदाचित आपल्या देवांनी कमळाचा पूर्णपणे स्वीकार केला असावा. बघा, ब्रह्मा कमलासन आहे म्हणजे तो कमळामध्ये आहे. विष्णू कमलस्थ आहे म्हणजे विष्णूच्या हातात कमळ आहे. लक्ष्मी कमळजा आहे म्हणजे कमळातून निर्माण झालेली आहे. आणि सूर्य तर स्वतःच्या नभाच्या नील सरोवरात असलेले रक्त कमळ आहे. एका कवीने कमळाला उद्देशून यथार्थच म्हटले आहे की हे पुंडरीक, कमळाचं नाव आहे, हे पुंडरीक, लोकधात्री लक्ष्मी तुझ्यात निवास करते. जगन्मित्र सूर्याची तुझ्यावर अपार प्रीती आहे आणि भ्रमर तर एखाद्या बंदीजनाप्रमाणे तुझे यशोगान गात असतात. तुझ्याशी दुसऱ्या कोणत्याही फुलाची तुलना होऊच शकत नाही, कारण तुझ्यासारखा तूच आहेस. अशा या कमळाकडून आपण संसारात कर्मे करूनही त्यात न गुंतता त्यापासून अलिप्त कसे राहावे ते शिकूया.